शुभप्रभात मंडळीनो. माझे जे जुने फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे मी आधी रील्स बनवायचो, ब्लॉग वगैरे टाकायचो नाही, मोस्टली रील्सच बनवायचो. तर रील्स बनवताना व्हायचं काय, की एखाद्या माणसासोबत किंवा माझ्या मित्रासोबत जे रील्स मी शूट करायचो, 4 दिवस शूट करायचो, 5 दिवस शूट करायचो, नंतर अचानक त्याचं काहीतरी काम निघायचं आणि तो निघून जायचा, 2-3 दिवस गायब असायचा. ते झालं की अजून कोणतरी मी शोधायचो नवीन, किंवा चल ये आता तू तरी, किंवा समोरून कोणतरी यायचं, अरे तो नाही आता मी बनवतो ना, आपण बनवूया सोबत. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर मग त्यासोबत 2-3 दिवस बनवले, सेम प्रॉब्लेम यायचा. अशामध्ये काय व्हायला लागलं होतं, की माझी लिंक ब्रेक व्हायची. म्हणजे जो पर्सन मला सवय लावून गेलाय 2 ते 3 दिवस, तो अचानक आला नाही ना, की मला सुचायचंच नाही, की आता काय करू मी? पण 3-4 वेळा जेव्हा माझ्यासोबत हा इन्सिडेंट झाला ना, किंवा कोणतरी येतंय, जातंय. त्यांच्या वेळेनुसार ते येतायत, त्यांच्या वेळेनुसार ते जातायत. आणि एकटा राहतोय मी. मलाच नंतर कन्फ्युजन होतं, की अरे करू काय मी नक्की? तुम्ही असं म्हटलात तरी चालेल, की टोटल डिपेंड राहत होतो मी कोणावर तरी. माझं असं काहीच नव्हतं. ही गोष्ट जेव्हा मला रिअलाईज झाली, तेव्हा मी काय केलं, की एका नोटबुकवर मी सगळ्या गोष्टी लिहून काढल्या, की मी काय करतोय, कोणासोबत रील बनवतोय, कशा बनवतोय, त्यामध्ये माझं मानसिक संतुलन बिघडतंय का, किंवा मी कोणावर तरी एवढा डिपेंड आहे का, की मी त्याच्याशिवाय काही करू शकत नाही. त्यामुळे मी आता काय ठरवलं, इथून पुढे निदान कमीत कमी 30 दिवस म्हणजे 1 महिना तरी मी स्वतःला देणार आहे. कारण मला स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स आहे, मी एकटा काय करू शकतो हे मला बघायचं आहे. त्यामुळे मी स्वतःसाठी हे 30 दिवस किंवा महिना दिलेला आहे. 10 दिवसापूर्वी जेव्हा मी लिहून ठेवलं होतं, तिथूनही मी 2-3 दिवस गॅप घेतला, हा विचार करायला, की मी नक्की काय करू शकतो एकटा. तर मी आता ठरवलंय फायनली, की डिपेंड राहायचं नाही कोणावर. 30 डेज मी घेतलेत, 1 महिना घेतलाय. त्याच्यामध्ये मी स्वतःच ब्लॉग बनवणार, स्वतःच रिप्रेझेंट करणार स्वतःला मी. तर तुम्ही पण सेम इश्यू फेस करत असाल, तर थोडा वेळ घ्या, स्वतःला वेळ द्या. काही दिवस जाऊ देत, ब्रेक घ्या थोडासा. तुम्हाला काही कळत नसेल, तर एक नोटबुक घ्या, पेन घ्या, लिहून घ्या, की तुम्हाला काय करायचंय. नंतर ती प्रोसेस तुम्ही सुरू करायला लागा. पण खूप मोठा ब्रेक घेऊ नका. त्याने काय होणार, की एकदा लिंक ब्रेक झाली ना, की झाली. ठराविक 8 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा एवढाच ब्रेक घ्या. 8 दिवसाच्या आतच ब्रेक घ्या आणि परत एकदा नव्याने सुरू करा. दॅट्स फॉर टुडे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.